नमस्कार दोस्तों, मी वैभव छाया। 2014 सालची एक गोष्ट सांगतो तुम्हाला। देशभरात अच्छेदींचं वारं वाहत होतं। माध्यमांनी तर मोदींना निवडणुकीआधीच भावी प्रधानमंत्री म्हणायला सुरुवात देखील केली होती आणि या हरामखोरीत अग्रेसर होतं आज तक। त्यामुळे चर्चा एकच होती की आता मोदी प्रधानमंत्री होतील, मग धडाधड सगळे भ्रष्टाचारी तुरुंगात जातील। सगळ्यात आधी कोर्टाची सिस्टम आधीपेक्षाही सुसाट होईल। जजेस लोक दनादन न्यायदानाला सुरुवात करतील। एक ना एक असे शेकडो व्हॉट्सअप व्हायरल रोज आपल्या मोबाईलवर धडकत होते। रील्स आणि शॉर्ट्सच्या जमान्यात कदाचित तुम्ही हे विसरून गेले असाल, पण हा 11 वर्षापूर्वीचा ताजा इतिहास आहे। याच चर्चेत अजून एक चर्चा जोरदार होती, ती म्हणजे गुजरातीत घडून आणलेल्या एका बनावट एन्काउंटरच्या प्रकरणात मोदींचे अतिशय विश्वासू अमित शहा यांना कोर्टात शिक्षा होणार की नाही या विषयाची। त्यापेक्षाही मोदी त्यांना शिक्षा करतील का, न्यायव्यवस्था खरंच थोडी निपक्षपाती वागेल का, हाच प्रश्न सर्वांच्या चर्चेत होता। यथावकाश निवडणुका पार पडल्या। भाजपानं आणि मोदींनी क्लीन स्वीप करत लोकसभा जिंकली। मोदी स्वतः प्रधानमंत्री झाले, पण अमित शहा मात्र थोडे लांबच राहिलेले दिसले। या सगळ्या घडामोडी 2014 सालच्या मे महिन्यातल्या। नव्या सरकारचं कवित्व चालूच होतं। रोज नवी स्वप्ने विकण्यात मीडियाने कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेलं होतं। अशातच डिसेंबर महिना उजाडला आणि एक बातमी येऊन धडकली। जज ब्रजगोपाल हरकिशन लोया यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू। कोण होते जज लोया, ते तुम्हाला मी सविस्तरपणे सांगतो। मगाशी आपण ज्या बनावट एन्काउंटर प्रकरणाचा उल्लेख केला, त्या सोहराबुद्दीन फेक एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी 2014 साली मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात चालू होती आणि या खटल्याचे न्यायाधीश होते जेटी उत्पट। या खटल्याच्या अनेक तारखा पडल्या, पण या प्रकरणातले आरोपी असलेले अमित शहा मात्र काही न्यायालयात हजर झाले नाही। यावर न्यायमूर्ती उत्पट यांनी अमित शहा यांच्या वकिलांना फटकारलं आणि स्पष्ट शब्दात सांगितलं, कसलाही बहाणा नको। पुढच्या तारखेला म्हणजे 26 जून 2014 रोजी अमित शहा कोणत्याही परिस्थितीत न्यायालयात हजर झालेच पाहिजेत। जज उत्पट यांचे कठोर शब्द ऐकून न्यायालयात एक प्रकारे खळबळ उडाली। या प्रकरणाशी संबंधित सर्वजण 26 जूनची तारीख येण्याची वाट पाहू लागले, पण या तारखेच्या एक दिवस आधीच म्हणजे 25 जूनला जज उत्पट यांचा बदली आदेश निघाला। हा बदली आदेश सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं थेट उल्लंघन होता, कारण सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं होतं की संपूर्ण प्रकरणाची सुनावणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त एकाच न्यायाधीशाने करायची आहे। पण तरीही अमित शहा यांच्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचा बदली आदेश काढण्यात आला। यानंतर या प्रकरणाची सुनावणी जस्टिस ब्रजगोपाल हरकिशन लोया म्हणजे जस्टिस लोया यांच्या कोर्टात सुरू झाली। सुरुवातीला जस्टिस लोया यांनी अमित शहा यांच्या अनुपस्थितीबद्दल थोडा मवा दृष्टिकोन ठेवला होता, पण एक दिवस तेही वैतागले, तेही कंटाळून गेले आणि त्यांनी अमित शहा यांच्या वकिलांना पुन्हा एकदा जोरदार फटकारलं की अमित शहा न्यायालयात हजर झालेच पाहिजेत, म्हणजे झालेच पाहिजेत। तरी देखील अमित शहा पुढच्या तारखेलाही कोर्टात आले नाहीत। नाराज झालेल्या जस्टिस लोया यांनी पुढील तारीख 15 डिसेंबर ठरवली आणि आदेश दिला की अमित शहा यावेळी उपस्थित राहिलेच पाहिजेत। पण जस्टिस लोया यांच्या आयुष्यात ती 15 डिसेंबरची तारीख कधी झाली नाही, कारण त्या तारखेच्या 15 दिवस आधीच म्हणजेच 1 डिसेंबर 2014 रोजी अमित शहा यांच्या या प्रकरणाची सुनावणी करणारे जस्टिस लोया यांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूबद्दल सांगण्यात आलं की नागपूरमध्ये एका लग्नाला गेलेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, म्हणजेच हार्ट अटॅक आला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। पण खरंच जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकारामुळेच झाला होता का? हा प्रश्न इथूनच उभा राहतो, कारण त्यांच्या कुटुंबियांना त्यांचा मृतदेह ज्या अवस्थेत मिळाला, त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जी छेडछाड झाली, त्यांच्या मोबाईलमधून कॉल्स आणि मेसेजेस डिलीट करण्यात आले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमित शहा यांच्या केसमध्ये अनुकूल निर्णय देण्यासाठी त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि प्रलोभने, या सगळ्यांमुळे हे मानणं पूर्ण कठीण आहे की जस्टिस लोया यांचा मृत्यू हा नैसर्गिक होता। हा तोच क्षण होता ज्या दिवशी भारतीय न्यायव्यवस्थेचा खून होण्याची सुरुवात झाली होती। यानंतर अनेकदा वेगवेगळ्या कोर्टातील न्यायाधीशांनी वारंवार माध्यमांसमोर येऊन सांगितलं की त्यांच्यावर दबाव आहे, ते दबावात काम करतात। तुम्हाला सुप्रीम कोर्टातील ती सर्व न्यायाधीशांची प्रेस, ऐतिहासिक प्रेस आठवतच असेल ना? मी व्हिडिओची सुरुवात करतानाच सांगितलं होतं की लोक स्वप्नरंजनात होती की आता दनादन न्यायदानाला सुरुवात होईल, पण घडलं मात्र उलटच। आता ज्युडिशियरी इतकी प्रेशराईज आणि इतकी करप्ट झाली आहे की विचारता सोय राहिलेली नाही। जज लोयांच्या संशयास्पद खुनापासून सुरू झालेला हा प्रवास आज सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टाच्या दालनातच बूट फेकण्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे।
आपला आजपर्यंतचा अनुभव आहे की जरा काही बोललं की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पर्यंत सामान्य माणसाला नेणाऱ्या कोर्टानं वृत्तीने दहशतवादी असलेल्या राकेश किशोर तिवारी या वकिलाला कोर्टानं दोषी धरलेलं नाही. जस्टिस गवईंनी देखील कोणतीही त्याच्यावर कारवाई केलेली नाही किंवा तसं काही संकेतही दिलेले नाही. यावरून हे स्पष्ट आहे की जस्टिस गवई स्वतः कसल्या तरी भयानक दबावात आहेत, त्याशिवाय हे प्रकरण हलक्यात घेतलं गेलं नसतं. आपण नेहमी ऐकत असतो की जजेस लोकांवर दबाव आहे, पण हा दबाव नेमका कसला असतो, हा दबाव नेमका कशाचा असतो, त्यांना काय धमक्या दिल्या जातात, तेच आपण आज समजून घेणार आहोत. आणि त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि इजी न्यूज या युट्यूब न्यूज चॅनलचे संपादक निरंजन टकलेंशिवाय अजून योग्य पर्याय दुसरा नव्हता. या चर्चेत आपण निरंजन सरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की खरंच जस्टिस गवईंचा सुद्धा जज लॉया होणार आहे का, अशी भीती जी सामान्य लोकांमध्ये व्यक्त केली जात आहे त्या भीतीमुळे ते गप्प आहेत का. या चर्चेत आपल्यासोबत इंडी जर्नलचे संपादक प्रथमेश पाटील आणि लेखक संपादक असलेले आशिष शिंदे सहभागी आहेत. फ्रायडे रिवाइंडच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि चर्चेला सुरुवात करण्याआधी नेहमीचं आपुलकीचं आवाहन, ही चर्चा पूर्ण पहा. तुम्ही पूर्णच पाहता तरी सुद्धा आवाहन करतोय, तुम्हाला ही चर्चा नक्की आवडेल आणि चर्चा आवडली तर सर्वांना शेअर जरूर करा आणि आम्हाला जमेल तसं यथाशक्ती आर्थिक सहकार्य देखील करा, कारण ही कामं करणं तसं सोपं नाही हे तुम्हालाही माहिती आहे. तुमच्या सहकार्याच्या अपेक्षेसह चर्चेला सुरुवात करूयात. प्रथमेश, ओव्हर टू यू. तर आपण आता वैभवने सांगितलं आपल्या सगळ्यांसमोर जे तथ्य मांडले आणि आता गेल्या आठवड्याभरात किंवा गेल्या काही कालावधीतच खरंच आपण न्यायालयांशी संदर्भात ज्या घटना वारंवार बघतोय त्या संदर्भातच आपण ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले आपल्यासोबत बोलायला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर टकले सर, आता ज्या पद्धतीने वैभवने सांगितलं की न्यायालयीन प्रक्रियांमध्ये वेगवेगळे जे पद आहेत त्यांच्यावरती ज्याप्रमाणे इन्फिल्ट्रेशन एका अर्थाने झालेलं आहे विशिष्ट विचारांचं आणि संस्करण एका अर्थाने झालेलं आहे असं म्हणता येईल, आणि त्याच सोबत न्यायालयीन प्रक्रियांमध्ये दबाव जो आहे तो दबाव वाढलेला आहे का, या सगळ्या जे पदाधिकारी आहेत किंवा विशेषतः न्यायाधीश आहेत यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा राजकीय हस्तक्षेप आणि दबाव वाढलेला आहे का? हो, डेफिनेटली राजकीय हस्तक्षेप आणि दबाव वाढलाय. आणि याची सर्वात बोलकी घटना म्हणजे आपल्याला सर्वांना आठवत असेल 12 जानेवारी 2018 या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाचे 4 सर्वात सिनियर जजेस जे कॉलेजियम मेंबर्स होते ते 4 जण बाहेर येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती जस्टिस चेलमेश्वर यांच्या घरी. आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं होतं की ब्युरोक्रॅटिक आणि पॉलिटिकल इंटरफिअरन्स हा ज्युडिशियल अफेअर्समध्ये, कॉन्स्टिट्युशनल अफेअर्समध्ये भयंकर वाढलेला आहे. आणि मास्टर ऑफ द रोस्टर जे चीफ जस्टिसचा रोल आहे की कुठली केस कुठल्या बेंचच्या समोर जावी किंवा कोणत्या जजच्या समोर जावी याच्यामध्ये सुद्धा इंटरफिअरन्स व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून आम्ही आता जनतेच्या न्यायालयात आलोय असं त्यावेळेला हे 4 सिनियर मोस्ट जजेस म्हणजे चेलमेश्वर, गोगोई आणि आणखीन 2 असे 4 जजेस हे बोललेले होते. त्यामुळे इंटरफिअरन्स वाढलेला आहे हे अगदी 2018 पासून तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुद्धा मान्य करून टाकलेलं आहे. त्यामुळे हे अतिशय उघड आहे. पण हा जो दबाव आहे जो आता तुम्ही स्वतः तुमचं जे पुस्तक आहे हू किल्ड जज लोया ह्या गोष्टीपासून तुम्ही ट्रॅक करत आलेले आहात आणि तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा बराच रिसर्च केला होता, बरंच तुम्ही शोधून काढले होते लिंकेजेस कशा प्रकारे हे आणले जातात. तर हा दबाव नक्की किती प्रकारे येतो, म्हणजे कशा प्रकारचा दबाव असतो हा, म्हणजे वैयक्तिक पातळीवरचा असतो, रेम्युनरेशनच्या म्हणजे आर्थिक पद्धतीचा असतो, लाच किंवा या पद्धतीचा असतो, कशा प्रकारे आपल्या यंत्रणेत ही जी वेगवेगळी आयुध आहेत ती वापरली जातात हा दबाव निर्माण करण्यासाठी? आता या सरकारच्या काळामध्ये सर्वात पहिल्यांदा हा प्रकार 2015 सुरू झाला, ज्यावेळेला नरेंद्र मोदींचं 14 सरकार आलं आणि नरेंद्र मोदींच्या सरकारने आणलेली पहिली घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 99वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट त्यांनी आणली होती. नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन NJAC याची निर्मिती त्या घटना दुरुस्तीद्वारे केंद्र सरकारने केली. पण त्यावेळेचे जे जस्टिस सुप्रीम कोर्टाचे होते जगदीश सिंग कहेर यांनी प्रचंड विरोध केला आणि त्यांनी ती संपूर्ण घटना दुरुस्ती ही फेटाळून लावली. आणि त्यावेळेला अगदी उघड वक्तव्य रविशंकर प्रसाद त्यावेळेला कायदा मंत्री होते, त्यांच्यापासून ते सगळ्यांनी उघड वक्तव्य करायला सुरुवात केली की
गव्हर्नन्सच्या आमच्या रोलमध्ये हा डायरेक्टली ज्युडिशियरीचा इंटरफिअरन्स आहे वगैरे वगैरे. आणि त्याआधी कॉलेजियम पद्धतीने नेमणुका होत होत्या, तर जजेसची नेमणुकाच पहिल्यांदा आपल्या हातात घ्यायच्या, जेणेकरून आपल्या विचारसरणीचे, संघाच्या मनुवादी ब्राह्मण्यवादी विचारसरणीचे जजेस कसे आपल्याला घुसवता येतील या व्यवस्थेत, यासाठी म्हणून तो NJAC हे होता. आणि म्हणजे विशेषतः तर या नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन मध्ये त्यांची शिफारस अशी होती की 2 जण न्यायालयातले जो न्यायाधीश असतील, 2 पॉलिटिकल लिडर्स असतील आणि 2 एमिनेंट पर्सन्स असतील, आणि ते ठरवतील की कोणत्या जजेसची अपॉइंटमेंट करायची. आता 2 एमिनेंट पर्सन म्हणजे कोण? शाखेतून आलेल्या कोणालाही ते एमिनेंट पर्सन म्हणू शकतात. आणि मग 2 सरकारचे प्रतिनिधी, 2 एमिनेंट पर्सन, म्हणजे 4ची मेजॉरिटी त्यांनी करूनच घेतली असती जजेसच्या अपॉइंटमेंटमध्ये, जसं आता इलेक्शन कमिशनच्या बाबतीत केलेलं आहे. तर हा इंटरफिअरन्स तेव्हा पहिल्यांदा त्यांनी उघड प्रयत्न केला NJACच्या अमेंडमेंटद्वारे. त्यानंतर मग डायरेक्टली इंटरफिअरन्स सुरू झाला. आणि मग त्यानंतरचं वर्ष असं झालं, 2015 नंतरचं एक संपूर्ण वर्ष असं झालं की त्या वर्षामध्ये जजेसच्या अपॉइंटमेंटच्या कॉलेजियमनी जेवढ्या रेकमेंडेशन्स केल्या होत्या त्यातली एकही रेकमेंडेशन केंद्र सरकारने स्वीकारली नाही. निवृत्तीच्या दिवशी कहेर यांना रडू आलं जाहीर भाषणात मोदी बसलेले असताना की ही हॅरॅसमेंट आहे. आणि भारतामधल्या नंबर ऑफ केसेसचं जर का सगळं स्केल आणि प्रपोर्शन लक्षात घेतलं तर खरोखर ही जजेसची ज्युडिशियरीची हॅरॅसमेंट होते की एका जजकडे काही हजार केस असतात आणि देशभरामध्ये 9-9, 10-10 कोटी केसेस पेंडिंग, तर त्यांच्यावरती याचं भयंकर प्रेशर असतं. आणि शिवाय या ज्या कॉन्स्टिट्युशनल मॅटर्स असतात, म्हणजे 370 असेल किंवा राफेलचं प्रकरण एक आलं होतं, CA NRCच्या विरोधातली पिटिशन असेल, अशा अनेक पिटिशन्समध्ये सरकारकडून थेट दबाव असतो. जो उपराष्ट्रीय काहीतरी कॉमेंट करतो, एखादा तो भाजपचा जो मंत्री आहे खासदार, तो एक काहीतरी कॉमेंट करत असतो की देशामध्ये धर्मविरोधी वातावरण, उन्मादाचं वातावरण न्यायालयामुळे तयार होत आहे. हा एक प्रकारे न्यायालयांवरती दबाव आणण्याचाच प्रयत्न आहे. बरोबर. मग अशा प्रकारचं जे तुम्ही म्हणताय की एक तर राजकीय याच्यामध्ये फॅक्टर झाला, की राजकीय दबाव झाला वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे सामाजिक पातळ्यांवरती किंवा माध्यमांमधून वक्तव्य करून दबाव आणण्याचं हे झालं. दुसरं जसं तुम्ही म्हणताय अपॉइंटमेंट्स आणि क्लिअरन्स याच्यामध्ये येणारा जो दबाव आहे तो झाला. पण याच्यामध्ये वैयक्तिक हिंसेचा काही फॅक्टर असतो का, की म्हणजे याच्यामध्ये काही घटना अशा किंवा हे तुमच्या संशोधनामध्ये समोर आलेल्या आहेत का, की जसं तुम्ही स्वतः जज लोयांच्या मृत्यूच्या बाबतीत जे प्रश्न उचललेले आहेत तशा प्रकारे काही वैयक्तिक पातळीवरचे सुद्धा दबाव असतात? आता जज लोयांचा खून ही स्ट्रेट अगदी उघड म्हणजे ज्याला आपण इन नेकेड रियालिटी असलेली वास्तव आहे. आणि ते एक एक्झाम्पल दाखवणं पुरेसं झालं ना, ज्या केसमध्ये या देशाचा नंबर 2चा नेता, पॉलिटिकली पॉवरफुल, हा मुख्य आरोपी आहे. आणि त्या खटल्याच्या पहिल्या तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत 8-9 वर्षामध्ये एकही दिवस तो मुख्य आरोपी कोर्टात हजर राहत नाही. न्यायाधीश बदलू नका असं सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना, म्हणजे CBI स्पेशल कोर्ट फॉर्म करत असताना सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिल्या त्यात त्यांनी सांगितलं की एकच जज या संपूर्ण सुनावणीला सामोरा जाईल. ही विल प्रिसाइड ओव्हर द एंटायर प्रोसिडिंग्स अँड ही विल गिव्ह द ऑर्डर, त्याची जी काय असेल ती. तर यांनी तर जजची बदली पण केली, त्यानंतर जजची हत्या झाली, त्यानंतर एकदम तालुका कोर्टामध्ये असलेला MB गोसावींसारखा जज हा डायरेक्टली CBI स्पेशल कोर्टचा जज केला आणि त्याच्याकडून ती ऑर्डर प्रोनाऊन्स करून घेतली. त्यामुळे काय होऊ शकतं हे, म्हणजे व्यक्तिगत हिंसा पातळीवरती काय होऊ शकतं याचं तर एक्झाम्पल सेट केलंच आहे. त्या व्यतिरिक्त अनेक उदाहरणं केली त्यांनी. म्हणजे गोगोईंच्या बाबतीमध्ये ते जे कॅरेक्टर असॅसिनेशनचा सगळा प्रकार पुढे आला आणि त्यानंतर गोगोई एकदम सरेंडर झाल्यासारखे झाले. त्यांनी लगेच राफेलच्या बेंचवर ते होते, राम मंदिराच्याही बेंचवरती बाबरी मशिदीच्या केसमध्ये ते होते आणि रिटायरमेंटच्या काही तासांमध्ये त्यांनी भाजपतर्फे खासदारकीची शपथ पण घेतली. तर त्यामुळे अगेन्स्ट जाल तर काय होईल आणि फेवर कराल तर काय होईल, हे दोन्ही इंडिकेशन्स सत्ताधीशांनी या 10 वर्षामध्ये दाखवून दिले.
बरोबर. तर त्याच्यामध्ये आता मला हे विचारायचं की एक थोडासा मी वेगळा डिरूट घेतो त्याच्यामध्ये. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. आता तुम्ही ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशनचा उल्लेख केलात आणि त्याच वेळी आपल्याकडे कॉलेजियम नावाची यंत्रणा सुद्धा म्हणजे आधीची चालत आलेली यंत्रणा आहे. पण कॉलेजियम मधून जातीयवाद किंवा एका अर्थाने नेपोटिझमवाद हा पुढे येतो आणि ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन मध्ये सरकार दर्जेने जज अपॉइंट केले जाण्याची शक्यता आहे. तर हे जे द्वंद्व आहे त्याच्यातलं कसं बघता येईल या द्वंद्वाकडे? आता जस्टिस कहेर, जगदीश सिंग कहेर यांनी ज्या वेळेला NJAC ची कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट फेटाळली, नाकारली, त्याच वेळेला त्याच ऑर्डरमध्ये त्यांनी सजेशन्स केल्या होत्या की कॉलेजियम सिस्टीम मध्ये ट्रान्सपरन्सी कशी येईल, कॉलेजियम सिस्टीम मध्ये सर्वांचं रिप्रेझेंटेशन कसं राखलं जाईल, यासाठीच्या ज्या सुधारणा करायला हव्यात या ज्युडिशियरीनी एकत्र बसून करायला हव्यात आणि त्या होतात की नाही हे पाहणं हे म्हणजे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हचं काम असू शकतं. म्हणजे एका तर्फे त्यांनी हे मान्य केलं होतं की प्रॉपर रिप्रेझेंटेशन कॉलेजियम मध्ये आहे की नाही, त्याच्यानंतर कॉलेजियमच्या याच्यात ट्रान्सपरन्सी कशी येईल याच्याबद्दल ज्युडिशियरी जे काही ठरवत आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवण्याचं नियंत्रण ते इलेक्टेड बॉडीला द्यायला तयार होते गव्हर्नमेंट. तर हे जर झालं असतं आणि आपल्याला आठवत असेल UPA 2च्या काळामध्ये ज्युडिशियल रिफॉर्म्सचं बिल आणण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेला याच भारतीय जनता पक्षाने तो हाणून पाडला होता. सर, मला तुम्हाला आता ही चर्चा आपली एका राईट ट्रॅकवर आलेली आहे. मला याच पॉइंटवर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तो मुद्दा असा की ज्युडिशियल रिफॉर्मचा जो मुद्दा 2012 साली UP 2च्या काळात आलेला होता तेव्हा भाजपाने तो हाणून पाडला होता. पण त्याच वेळेला गुजरातमध्ये एक गुजरात मॉडेल राबवलं जात होतं आणि ते असं आहे की जे न्यायाधीश आपल्या बाजूने निर्णय देणार नाहीत तर त्यांना एक तर ब्लॅकमेल करा, त्यांना किंवा पाहिजे ती ऑफर द्या, नाही तर त्यांना मारून टाका. हे अनेक प्रकरण आपण पाहिलेले आहेत आणि त्याचं पहिलं सगळ्यात मोठं प्रकरण जे बघितलं ते आपण डिसेंबर महिन्यामध्ये 2014 सालच्या ऑल ऑफ सडन रवी भवन मध्ये जस्टिस लोयांचा खून करण्यात आला. नंतर त्याच्यावर प्रचंड वादंग माजलं. अमित शहा पण नंतर मग त्यांच्या भाषेमध्ये 22 जण बरी झाले. तुम्ही जस्टिस लोयांचं हे सगळं प्रकरण उघडकीस आणल्यानंतर गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला अनेक न्यायाधीशांनी ऑन रेकॉर्ड, ऑफ रेकॉर्ड, उघडपणे किंवा छुपेपणानं ते भेटले असतीलच, त्यांच्या समस्या सांगितल्या असतील. जजेसवर नेमका काय काय प्रकारचा दबाव असतो, कशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात, त्यांना कसं धमकावलं जातं आणि या धमकीचे प्रकार काय असतात. म्हणजे जसं हिंदी चित्रपटात आपण पाहतो ना की तेरी बेटी को उठा लूंगा, तेरी माँ को मार दूंगा, तर अशा काय काय पद्धतीच्या धमक्या त्यांना दिल्या जातात हे जरा तुम्ही आज सगळ्यांसाठी ओपनली सांगाच, कारण ते विचारण्याचं कारण पण नंतर सांगेल. ही घटना ज्यावेळेला घडली, बातमी ज्यावेळेला आली होती न्यायमूर्ती लोयांच्या खुनाची, त्यानंतर म्हणजे मे 18च्या सुमारास म्हणजे सुप्रीम कोर्टाने 18 एप्रिलला त्या 2 पब्लिक इंटरेस्ट पिटिशन लिटिगेशन ज्या होत्या त्या फेटाळल्या आणि त्याच्यानंतर एखाद महिन्यामध्ये ठाण्याहून एक निवृत्त न्यायाधीश होते, तर त्यांनी मला कॉल केला आणि त्यांनी जवळजवळ त्या दिवशी ते 1 तासभर माझ्याशी त्या फोनवर बोलल्या. महिला होत्या त्या आणि त्या मला सांगत होत्या की त्यांना याच फॉर्मर चीफ जस्टिस मोहित शहानी कशी हॅरॅसमेंट केलेली आहे आणि किती वेळेला त्यांना त्रास दिलेला आहे आणि इतर जे जन्मे जजेस आपापसात मध्ये ब्रदर जज असं उल्लेख करतात. तर सो कॉल्ड ब्रदर जजेसच्या काय काय या सिस्टर जज कडून अपेक्षा असायच्या याच्या सगळ्याबद्दल त्या भयंकर माझ्याशी बोलल्या होत्या. त्यानंतर मला ठाण्याला त्यांनी भेटायलाही बोलावलं होतं, त्यावेळेला मी गेलो होतो. त्यावेळेला त्यांनी मला प्रत्यक्ष कागदपत्र दाखवली होती की मी दिलेल्या ऑर्डर्स या म्हणजे कशाच्या आधारावरती होत्या आणि इमिजिएटली त्या देऊ नये म्हणून माझ्यावरती दबाव होता, तरीही मी त्या ऑर्डर्स दिल्या आणि ऑर्डर्स दिल्यानंतर माझ्यावरती कसा दबाव वाढला. त्यांची जी प्रमोशन्स आहेत म्हणजे विशेषतः लोअर ज्युडिशियरी ही खूपच जास्त प्रेशरमध्ये असते, कारण त्यांना अनेक टप्प्यांमधून जायचं असतं. तालुका कोर्टापासून मग सेशन कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, त्याच्यानंतर प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट कोर्ट, फॅमिली कोर्ट्समध्येच त्यांना ट्रान्सफर करून दिलं जातं. असं फेवरेबल जर जज नाही वाटला तर फॅमिली कोर्टला ट्रान्सफर करून द्यायची.
फॅमिली कोर्टमध्ये सुद्धा कसा इंटरफिअरन्स केला जातो हे आता राष्ट्रवादीच्या ज्या प्रवक्त्या होत्या, वंदना चव्हाण, आपला विद्याताई चव्हाण मुंबईच्या, त्यांच्या सुनेच्या बाबतीमध्ये फॅमिली कोर्टामध्ये कसं हॅरेसमेंट कोर्टातर्फे झाली आणि ते कोर्टाने करावी यासाठी कसा पॉलिटिकल दबाव येत होता हे त्यांनी अगदी टॅप केलेल्या रेकॉर्डेड कॉलसह उघड करून दाखवलं. तर हे जजेसची अवस्था असते. काही जजेस असे ज्यांनी फोन मला केला होता, मला सांगितलं की हो आम्ही वाचलं, यातली आणखीनही आमच्याकडे काही माहिती आहे पण आम्ही नाही देऊ शकत, हेही त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं. तर एकंदरीत म्हणजे ही संपूर्ण लोअर ज्युडिशियरी ही अतिशय दबावामध्ये आहे. आणि ही ऍक्च्युली म्हणजे वैभव, लोयांची स्टोरी ज्यावेळेला आली, आपलं बोलणंही त्यावेळेला झालं होतं की माझी जी अपेक्षा होती की ज्युडिशियल फ्रॅटर्निटी मधून सर्वात जास्त आवाज याच्या विरोधामध्ये उठेल. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की जस्टिस पी.बी. सावंत, आता ते नाही आहेत, पण जस्टिस पी.बी. सावंत, बी.जी. कोळसे पाटील, त्याच्या आधी मुंबई हायकोर्टाचे जे चीफ जस्टिस होते ते, अशा 3 जणांनी सोडून महाराष्ट्रातल्या एकाही जजनी याबद्दल काहीही भूमिका घेतली नाही. रिटायर्ड जजेसनी सुद्धा नाही घेतली. ही खूपच याच्यातली खंत करावी अशी गोष्ट आहे. पण निरंजन सर, माझा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. आपण नेहमी म्हणतो, पत्रकार सगळे नेहमी म्हणत असतात की ज्युडिशियल मध्ये असलेल्या लोकांवर, न्यायाधीशांवर, मोठ्या सिनियर काउन्सिल्सवर खूप दबाव आहे. आपण फक्त 1-2 शब्दांमध्ये संपवतो, खूप दबाव. हा दबाव नेमका कोणत्या स्वरूपाचा असं मी तुम्हाला विचारलं होतं स्पेसिफिकली, कोणत्या प्रकारच्या धमक्या त्यांना दिल्या जातात सांगतो. आता जसं न्यायमूर्ती लोयांच्या बाबतीमध्ये होतं की न्यायमूर्ती लोयांना मध्यरात्री 12-12:30 वाजता चीफ जस्टिस मोहित शहा फोन करायचे, बोलावून घ्यायचे, फोनवर सांगायचे की बॉडीगार्डला सोबत घेऊन येऊ नका. आता ज्यावेळेला एखाद्याला सांगितलं जातं की बॉडीगार्डला सोबत घेऊन येऊ नका, स्वाभाविक तो माणूस थोडासा दबावात येणार ना, की का बॉडीगार्ड सोबत आला तर असं काय होणार आहे. तर एवढं नुसतं एक इन्स्ट्रक्शननी सुद्धा तो दबावात येतो. त्याच्यानंतर त्यांना बोलावून घेतल्यानंतर त्यांना असं 1 तासभर सांगायचं की 100 कोटी रुपये देऊ, 100 कोटी रुपये कॅश मध्ये देऊ, काइंड मध्ये देऊ, नाहीतर बघा बुवा तुम्हाला ती लोक कशी आहेत माहिती आहे वगैरे. एवढं बोललं तरी त्या माणसावरती दबाव येतो, धमकी दिल्याचं स्वरूप येतं. या व्यतिरिक्त त्यांना जी पत्र आलेली होती, म्हणजे अगदी त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांच्या बहिणीला औरंगाबादमध्ये दाराखालून एक पत्र टाकलेलं होतं. सकाळी उठले त्यावेळेला त्यांना ते दिसलं आणि त्यांनी बघितलं तर त्या पत्रामध्ये अतिशय स्पष्ट शब्दामध्ये तुमच्या जीवाची काय केलं जाईल ही त्याच्यामध्ये धमकी दिलेली होती. त्याच्यानंतर लोयांच्या बाबतीमध्ये की तुमच्या मुलाबाळांचं अजूनपर्यंत भविष्य घडायचंय, मुलगा शिकतोय आत्ताशी, आता तो कुठे इंजिनिअरिंग कॉलेजला त्याने ऍडमिशन घेतलीये, अशा पद्धतीने त्यांना सांगितलं जात होतं. आणि अशा अनेक प्रकारे दबाव येऊन सुद्धा म्हणजे हे वारंवार अशा अनेक नोंदी त्यांनी त्यांच्या डायरीत केलेल्या आहेत. मी हे इतकं सांगत होतो किंवा मी बातमीमध्ये सुद्धा तो जो आरोप लिहिला होता 100 कोटीचा, तर त्याच्यावरती काही नाही करू शकले कारण की हे सगळे पुरावे आहेत. त्यांच्या स्वतःच्या कोर्ट डायरीमध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की किती तारखेला त्यांना बोलावलं, किती वाजता बोलावलं. तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत या खूप महत्वाच्या आहेत आणि या सगळ्यांमुळे त्या जजेसवरती दबाव येतो. आणि एक लोया घडलं की उरलेल्यांना सांगावं नाही लागत की तुमच्या बाबतीत काय होऊ शकतं. अगदी. तर निरंजन सर, आता याला जोडूनच पुढचा प्रश्न असा आहे की 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जस्टिस भूषण गवईंवर बूट फेकला राकेश किशोर तिवारी नावाच्या एका वकिलाने, सुप्रीम कोर्टातल्या वकिलाने. जस्टिस गवईंनी त्याला माफी दिली. त्यांनी सांगितलं की मला हा विषय वाढवायचा नाहीये, तो विषय तिथेच थांबला. पण कोर्टानेही स्वतःहून सो मोठं ऍक्शन घेतली नाही किंवा कोर्टालाही असं वाटलं नाही, इतर जजेसनाही असं वाटलं नाही की हा कोर्टाचा अवमान आहे. इतर वेळेला जरा काही झालं, जरा कोणी काही शब्द वापरला की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला, न्यायालयाचा अवमान झाला म्हणून सगळेजण बोंबा मारत असतात. इथे सरन्यायाधीशांवर हल्ला होतो, त्या पदावर हल्ला होतो, तरी सुद्धा इथे कोर्टाने सो मोठं ऍक्शन घेतली नाही. तुम्हाला काय वाटतं, जस्टिस गवईंवर काय पद्धतीचा दबाव असू शकेल का? असेल तर तो कोणत्या पद्धतीचा, कोणत्या प्रकारचा आणि का? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की 100% त्यांच्यावरती दबाव असणार आणि त्यांच्यावरती दबाव हा गेल्या काही वर्षांपासून आहे, ही पण त्यातली फॅक्ट आहे.
पहिली गोष्ट तर अशी की या घटनेबाबत सुद्धा मला असं माझं मत होतं की याच्याबद्दल न्यायालयाने कारवाई करायलाच पाहिजे होती. कारण की म्हणजे त्याच्यावरती ज्या रिॲक्शन्स आल्या, उदाहरणार्थ मोदींनी जी त्याच्यावरती कॉमेंट केली की तुम्ही ग्रेशियसनेस दाखवला आणि तुम्ही काम राहिलात वगैरे वगैरे, तर तो जस्टिस गवईंचा किंवा कुठल्याही न्यायाधीशाकडे किती का मनाचा मोठेपणा असेल तो त्यांनी त्यांच्या घरी ठेवावा. तिथं ते न्यायालयात बसलेत, न्यायालयामध्ये त्यांनी संविधानाप्रमाणेच वागलं पाहिजे. अशा कुठल्याही न्यायाधीशावरती अशा प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो ही अत्यंत गंभीर घटना आहे. आणि 52 चीफ जस्टिस आतापर्यंत झाले, 52 मधले 2च मागासवर्गीय समाजाचे झाले, त्यातले हे दुसरे आहेत. एकच मायनॉरिटीचा झाला होता, जस्टिस हिदायतुल्लांवरती चाकून अटॅक झाला होता सर्वोच्च न्यायालयात. आणि या भूषण गवईंवरती बूट फेकून मारण्याचा प्रकार झाला. नुसतं मारण्याचा प्रकार नाही झाला, सनातन धर्म का अपमान नहीं सहेंगे अशी खरं म्हटलं तर एक अत्यंत अनकॉन्स्टिट्युशनल घोषणा तिथं देण्याचा प्रकार झाला. अशा वेळेला तर जस्टिस गवईंनी संविधानाशी एकमेव त्यांची बांधिलकी राखून आणि न्यायालयाचा डेकोरम, न्यायालयाचा जो काही सन्मान आहे, न्याय व्यवस्थेचा, या अर्थाने हा संविधानाचा सुद्धा केलेला अपमान आहे. त्यांच्यावरती अशा प्रकारचं सनातनचा उद्घोष करत बूट फेकून मारणं हा संविधानाचा सुद्धा केलेला अपमान आहे. आणि म्हणून याच्यावर गवईंनी कारवाई 100% करायला हवी होती. आणि अगदी समजा त्यांनी सांगितलं की नाही आम्ही कारवाई करणार, तरी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी हे करायला हवी होती त्याच्यावरती कारवाई. त्याला उलट सोडून दिलं जातं. त्याच्यानंतर त्याचा तो बूटही त्याला परत केला जातो, सनातनी बूट. आणि नंतर सनातनी चॅनल त्याच्या मुलाखती घेतात आणि मग तो सांगतो मी तर अहिंसक आहे, मी PhD आहे, मी अमुक आहे, तू तमुक आहे. तू काय आहे माहित नाही. त्यांनी लॉ केलेलं होतं. लॉ करत असताना त्यांनी संविधान शिकलंय आणि संविधान शिकल्यानंतर इतक्या वर्षानंतर 50 वर्षांनी हा माणूस संविधानाच्या विरोधामध्ये वागतो, त्याच्याबद्दल त्याच्यावर कारवाई नको व्हायला? इतकी वर्ष त्यांनी तो धार्मिक आणि जातीय द्वेष मनामध्ये पोचलेला आहे स्वतःच्या. आणि ते सांगताना सुद्धा पहिल्यांदा आडनाव लपवलं गेलं. बरोबर आहे. आडनाव लपवलं गेलं. प्रथमेश बरोबर. मला असं विचारायचं होतं सर तुम्हाला की आता आपण एकीकडे हे या घटना बघतोय, पण काही स्पेसिफिक कोर्ट्समध्ये वारंवार अशा प्रकारची वादग्रस्त जजने विधानं करणं, निर्णय देताना निकालपत्रा सोबत काही विधानं करणं, काही स्टेटमेंट्स करणं, ज्याला राजकीय वास असतोच, पण त्याच्यामध्ये खूप सारा आयडियोलॉजिकल एक बायस असतो त्या जजेसचा रिफ्लेक्ट होतो. विशेषतः आपण बघितलेलं आहे गुजरात मधल्या काही न्यायालयांमध्ये आणि अलाहाबाद उच्च न्यायालयासारख्या उच्च न्यायालयात आपण वारंवार हे बघितलेलं आहे घडताना. तर हे असे काही पॉकेट्स तयार झालेले आहेत का सर की जिथं या प्रकारचं पॉलिटिकल इन्फिल्ट्रेशन सगळ्यात जास्त आहे देशामध्ये? आता तर तुम्ही जसं म्हणताय ती पॉकेट्स एव्हिडेंटली दिसायला लागली आहेत. पण हा प्रकार खूप आधी सुरू झाला. म्हणजे तुम्हाला आठवत असेल शहाबानोची केस जी खूप गाजली. शहाबानोच्या केसच्या वेळेला याच चंद्रचूडांचे वकील जस्टिस होते आणि त्यांनी निकाल देत असताना काहीही कारण नसताना ऑर्डरमध्ये नसलेलं एक वाक्य कट्ट्यावर बसून कॉमेंट करावी तशी कॉमेंट केली. आणि त्याच्यामुळे सगळा राजीव गांधींच्या सरकारवरती जो आरोप झाला. आता मुळात शहाबानोची ऑर्डर जर बघितली तर त्या ऑर्डर प्रमाणे शहाबानोला 8 रुपये पोटगी मिळणार होती. 8 रुपये त्या ऑर्डर प्रमाणे 8 रुपयात ती जगू शकणार नव्हती. तर तेही एक मुख्य कारण होतं तो डिसिजन फेटाळायचं. पण तो फेटाळला जाईल हे गृहीत धरून आधीच कॉमेंट करणं हे चंद्रचूडांच्या वडिलांनी सुरू केलं. नंतर चंद्रचूडांनी ते कंटिन्यू केलं. त्यांच्याही कारकिर्दीत महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत बोलत असताना आम्ही काही उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करू शकत नाही अशी एक कॉमेंट केलीच होती. उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करा म्हणून कोणी याचिका नेलेलीच नव्हती. याचिका नेली होती 16 जणांना अपात्र ठरवणार की नाही, ज्याचा निकाल आज तागायत लावलेला नाही सुप्रीम कोर्टाने. तर अशा कॉमेंट करणं हा प्रकार होताच. तुम्ही जसं म्हटलात की गुजरातच्या बाबतीत म्हणजे तो गुजरात हायकोर्टाचा एक न्यायाधीश समीर दवे त्यांच्यासमोर बलात्काराची केस आली. बलात्काराची केस आल्यानंतर अल्पवयीन मुलगी होती, तिला तो सांगतो की आणि ती गर्भवती राहिली होती. तर तिला हा न्यायाधीश सांगतो की तू मनुस्मृती वाचली आहेस का,
हे वाचायला पाहिजे तू, हे तर सगळं बायकांना सहनच करावं लागतं. ही एका हायकोर्टच्या जजनी करायची कॉमेंट आहे का? अलाहाबाद हायकोर्टाचा एक न्यायाधीश अशीच एक केस, लग्नाचं आमिष दाखवून संबंध ठेवले आणि लग्न करायला नकार दिला कारण मुलीच्या पत्रिकेत कुंडलीमध्ये मंगळ आहे म्हणे. तर अलाहाबाद हायकोर्टाच्या जजनी काय करावं, तर त्यांनी ती पत्रिका लखनौ विद्यापीठाच्या ज्योतिषशास्त्र विभागाला पाठवली आणि विचारलं की खरंच हिच्या कुंडलीमध्ये मंगळ आहे का. म्हणजे अशा निमित्ताने लैंगिक फसवणूक करणाऱ्याला खरं तर किती शिक्षा व्हायला पाहिजे होती. निर्भया ऍक्ट प्रमाणे तर त्याला फाशी व्हायला पाहिजे होती. बरोबर. हे न करता उघड उघड मनुस्मृतीची बाजू घेऊन बोललं जातं न्यायाधीशांकडून. ही अत्यंत म्हणजे डिटिरिओरेशन किंवा डिग्रेडेशन ऑफ ज्युडिशियरी ही इतकी भयंकर पातळीवरती येऊन पोचलेली आहे की जे उघडपणे संदेश देत आहेत की या देशातल्या महिलांचा सन्मान राखला जाणार नाही. एका न्यायाधीशाच्या घरात जळालेल्या नोटा सापडतात 1500 कोटी रुपयाच्या, त्याचं वजनच असतं 4.5 टन, 4.5 क्विंटल, 450 किलोच्या त्या नोटा. आता एवढ्या नोटा त्याच्याकडे येतात कशा, त्या जळतात, जळल्यानंतर त्याला इम्पिचमेंट केली जात नाही या देशात. उलट त्याची ट्रान्सफर होते अलाहाबाद हायकोर्टामध्ये. म्हणजे काय झालं, त्याचं नोटा ठेवल्याचं गोडाऊन शिफ्ट करण्याची त्याला परवानगी मिळाली. याच्या पलीकडे त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही. ही खूप गंभीर आहे आणि ही ओव्हरऑल डिटोरिओरेशन जे होते. आता भाजपची प्रवक्ता मुंबईची हायकोर्टाची न्यायाधीश बनते, हे त्याच्यानंतर तो कलकत्त्याचा एक व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतो कलकत्ता हायकोर्टचा जज, आणि तो सांगतो की मी आयुष्यभर संघाच्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहिलो. पण त्यांनी कशा पद्धतीचे निकाल त्या काळामध्ये दिलेले असतील. हे खूप गंभीर आहे आणि याचा आपण नागरिक म्हणून, आणि त्या 4 जजेसनी 12 जानेवारी 2018 जे सांगितलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये एवढी गडबड आहे म्हणून आता आम्ही जनतेच्या न्यायालयात आलोय. तर जनतेचं न्यायालय हे त्यांच्याही पेक्षा मोठं आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. बरोबर. आशिष. काय ही ज्युडिशरीमध्ये आलेले लोक जी ऑलरेडी करप्ट आहेत, इमोशनली, फायनान्शियली किंवा रिलिजियसली करप्ट लोक आहेत, ही पद्धतशीर संघानं पेरलेली आहेत असं आपण नेहमी म्हणत राहतो. किंवा नंतर काही जी तशी करप्ट नसलेल्या माणसांवर दबाव आणून सतत त्यांना करप्ट बनवलं जात. आणि मग माझा साधा प्रश्न आहे की इतकी वर्ष काँग्रेसची सत्ता असताना हे सगळं होतंय राजरोसपणे, हे दिसत होतं का नव्हतं दिसत लोकांना? का काँग्रेसमधलेच काही लोक करप्ट होते, का एकूणच सगळे सिस्टीम या संघाच्या लोकांनी करप्ट करून टेक ओव्हर केलेली आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे का? नाही, मी सांगू का, याच्यामध्ये काँग्रेसवाले अक्षम्य माफी नाही असे गाफील राहिले या सगळ्या प्रकारामध्ये. म्हणजे हे या किती घटना आहेत या. अगदी सुरुवातीला 1949 साली ती रामलल्लाची मूर्ती आतमध्ये नेऊन ठेवल्यानंतर बाबरी मशिदीत जो खटला दाखल झाला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटकडे, तो नंतर तोच न्यायाधीश नंतर भाजपचा उमेदवार बनतो. 49 सालनंतर तो 52ला उमेदवार बनतो भाजपचा. त्याच्यानंतर फैजाबाद कोर्टाच्या न्यायाधीशांनी ते दरवाजे उघडा याची परवानगी दिली. बाबरी मशिदीचे गर्भगृहाचे दरवाजे उघडा हे निकाल दिला. तो अर्ध्या तासाच्या अवधीमध्ये राजीव गांधींना कळवला आणि एकीकडे तो उघडूनही टाकला. ते उघडूनही टाकले. तोच न्यायाधीश त्याच मतदारसंघात भाजपचा उमेदवार बनतो. या सातत्याने घडलेल्या घटना असून सुद्धा याच्याकडे सतर्क म्हणून राहून बघायचं हे काही योगायोग नाही आहेत ना. अशा प्रकारच्या कितीतरी घटना आहेत. अफजल गुरुच्या खटल्यातलं बघा. अफजल गुरु संसदेवरती हल्ला झाला भाजपच्या काळात. या भारतीय जनता पक्षाचा अलेजेडली पहिला लोहपुरुष अडवाणी हे गृहमंत्री असताना संसदेवर हल्ला झाला. त्याच्यानंतर अफजल गुरुचा खटला चालला. अफजल गुरुच्या फाशीच्या शिक्षेची जी ऑर्डर आहे ती तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की देर इज नो मटेरियल एव्हिडन्स, देर इज नो सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स, पण लुकिंग ॲट द लार्जर कॉन्शियन्स ऑफ द नेशन ही शुड बी हँग्ड.
हा प्रकार काय आहे? लार्जर कॉन्शियन्स ऑफ द नेशन हे संविधानापेक्षा मोठं झालं. मोठा का तोच पुढचा प्रश्न होता की राष्ट्रहित म्हणायचं, संस्कृती रक्षण म्हणायचं, सनातन धर्म वगैरे म्हणायचं, आणि मग ज्युडिशरीवर हा दबाव आणला जातो का ज्युडिशरी सुद्धा सामील होते. बाय अँड लार्ज आपण ज्युडिशरीला ह्या सगळ्या आरोपांकडनं प्रोटेक्ट केलं पाहिजे की आपणच त्यांच्यावर आरोप लावले पाहिजे की बाबा तुम्ही आता सामील होताय. आपण भूमिका घेता ना आपण. येस, म्हणजे माझं म्हणणं हे की ही सगळी व्यवस्था ज्या वेळेला होते आहे, अशा प्रकारच्या घटना घडतायत, यांना फेवर केलं जात आहे, कोणाला तरी गव्हर्नर बनवलं जात आहे, कोणाला तरी त्याच्या पुढचं काहीतरी खासदार राज्यसभेचं बनवलं जात आहे. आणखीन काही जण वाट पाहत आहेत आता रिसेंटली रिटायर झालेले की त्यांना लोकपाल करतात का वगैरे अशी त्यांच्या अपेक्षा आहेत. त्यांचा मुलगा मुंबई हायकोर्टामध्ये जस्टिस आहे, त्यामुळे त्याचंही भवितव्य त्यांना एन्श्युअर करायचं आहे. इन्स्टॉर करायचा. तर अशा सगळ्या गोष्टी होत असताना आपण म्हणजे या देशातले नागरिक म्हणून आपला यांच्यावरती काही दबाव का नाहीये? यांना क्वेश्चन का नाही केलं जात? या मुद्द्यांवरून ही सो कॉल्ड सिव्हिल सोसायटी पिटिशन्स का नाही फाईल करत? जे लोह्यांच्याही वेळेला माझं म्हणजे आजही माझा ते भांडण आहे सिव्हिल सोसायटी बरोबर की निर्भयासारखी घटना घडते त्यावेळेला या सिव्हिल सोसायटीला हे समजत असतं की निर्भयावरती रात्री 12-12:30 वाजता बसमध्ये बलात्कार करणारा आरोपी हा कोणतरी फालतू क्रिमिनल आहे. आणि मग भारतामध्ये 600 शहरांमध्ये लोक मेणबत्त्या घेऊन चालतात, पण एका न्यायाधीशाचा खून होतो, ते उघडकीस आल्यानंतर अख्ख्या देशामध्ये ही सिव्हिल सोसायटी एकही मेणबत्ती पेटवत नाही, कारण त्यांना माहिती असतं की याच्यातले इन्व्हॉल्व्ह असलेली लोक ही भयंकर पॉवरफुल आहेत. मग सिव्हिल सोसायटी सुद्धा जर का असे सोयीचे पंगे घेणार असते तर याच्यातून न्याय नाही मिळणार. ऍब्सोल्युटली. तुम्ही बघा ना, साध्या साध्या गोष्टींवरून किती ठिकाणी गुन्हे नोंदवले जातात. राहुल गांधी अमुक ठिकाणी बोलला की नाशिक पासून रायबरेली पर्यंत त्याच्या विरुद्ध गुन्हे नोंदवायचे. या घटना घडतात ना. जस्टिस गवईंवरती बूट फेकून मारला यासाठी या देशभरामध्ये 300-400 अॅट्रॉसिटी का नाही दाखल झाल्या? कारण या यंत्रणेच्या हे करणाऱ्या यंत्रणेच्या पाठीमागे खूप शक्तिशाली अशी व्यवस्था आहे हे त्या सोसायटीला कळतं. प्रथमेश, काय माझं असं हे ऑब्झर्वेशन सांगते की पोलीस सिस्टीम असू दे, म्हणजे ज्युडिशियरी सिस्टीम, पोलीस सिस्टीम, पॉलिटिकल सिस्टीम आता ही झालीच, त्याच्याबरोबर सिव्हिल सोसायटी सुद्धा RSSनं टेक ओव्हर केलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं जी जे ऍक्टिव्हिजम आहे सरकारच्या विरोधात होणं अपेक्षित आहे ते वेळोवेळी होत नाही. म्हणजे जे आपल्या ओळखीच्या सिव्हिल सोसायटीज आहेत, जिथं आपली माणसं आहेत असं आपण म्हणतो, त्या सिव्हिल सोसायटी सुद्धा वेगवेगळ्या RSSच्या लोकांनी टेक ओव्हर केल्यात किंवा त्यांच्या प्रभावाखाली त्या सिव्हिल सोसायटी झाल्यात. ह्या आरोपांमध्ये तुम्हाला किती तथ्य वाटतं ना तथ्य याच्यात? आणि हे झालेलंच आहे. म्हणजे आम्ही आमच्या डोळ्यांनी नाशिक सारख्या छोट्या शहरात सुद्धा हे डोळ्यांनी बघतोय की अतिशय पुरोगामी विचारसरणीच्या लोकांनी नाशिक मधलं सार्वजनिक वाचनालय सुरू केलं. त्याच्यामध्ये आज 10-15 लाख पुस्तकं आहेत, 4 मजली इमारत आहे, एक ऑडिटोरियम आहे, हे सगळं आहे. ते तिथं आता पूर्णपणे संघाने त्या ठिकाणी कब्जा घेतलाय. 80% पदाधिकारी त्यांचे. अशा वेगवेगळ्या शहरांमधल्या व्याख्यानमाला तशा ताब्यात घेतल्या गेल्या, वेगवेगळ्या ठिकाणच्या लायब्ररीज या तशा ताब्यात घेतल्या. अनेक संस्था आता एशियाटिक सोसायटी मध्ये सुद्धा त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे. कारण एशियाटिकमध्ये प्रचंड आर्काइव्हल त्या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणजे हा जो एक मुद्दा सांगतो की तो जो एक नथुराम गोडसेचं कार्टून त्याच्या पेपरमध्ये छापलेलं अग्रणीमध्ये, ते जे आता बऱ्याच ठिकाणी काही वर्षापासून फिरत आहे, 10 तोंडाचा रावण दाखवलाय आणि त्याला सावरकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी बाण मारतायत. तर तो अग्रणीचा अंक मला तिथं मिळाला होता एशियाटिक सोसायटीमध्ये, आणि मी सावरकरांची बातमी केली त्यावेळेला तो वापरला होता 2015 साली. त्यानंतर ते कार्टून सगळीकडे व्हायरल व्हायला लागलं. पण इतकं आर्काइव्हल एशियाटिकमध्ये आहे. तो जो फ्रीडम ॲट मिडनाईटची पहिली एडिशन, ज्यात सावरकर आणि गोडसेच्या संबंधांबद्दल लिहिलं गेलं, त्या फोटोच्या कॅप्शन सुद्धा त्या संबंधांबद्दलच्या अनुषंगानेच होत्या. त्या पहिल्या 2-3 एडिशन सुद्धा एशियाटिक सोसायटीमध्ये. तर असं अनेक दृष्टीने ऐतिहासिक मौल्यवान असलेला ठेवा
हा तिथं आहे आणि तो आता यांना हस्तगत करायचा आहे. जिथं पेन्शनचे पण कागद आहेत. बरोबर. हा, तर अशा सगळ्या संस्थांवरती ही लोक कब्जा घेण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेला या सगळ्या लेफ्ट, लिबरल, डेमोक्रॅटिक विचारसरणीचे जेवढे पक्ष आणि संघटना आहेत ते किती सजग असतात हो, की नाही या संस्था घालवायच्या, या ताब्यात राहिल्या पाहिजेत. पुण्यातल्या गांधी स्मारक निधीला पण तर धोका आहेच आहे ना. पुण्यातल्या गांधी स्मारक निधीमध्ये सुद्धा घुसण्याचे असे अनेक प्रयत्न झाले, पण किती सजगता किती ठेवली जाते की नाही या वास्तू, या संस्था तरी आपण आपल्या हातातून नाही घालवायच्या. ती छोटीशी ओएसिस सारखी केंद्र आहेत आता उरलेली, बरोबर. तर ते वाचवलंच पाहिजे. हा, अगदी सर. या संस्थांमधलं जे आपण परत परत त्याच मुद्द्यांकडे येतोय की कशा प्रकारे याच्यामध्ये बायस आणि पॉलिटिकल हस्तक्षेप शिरलेला आहे. याच्यामध्ये एक क्युरियस केस ऑफ बेला त्रिवेदी हा एक चॅप्टर इंडियन ज्युडिशरीच्या इतिहासामध्ये बोलता येईल की त्या एक उदाहरण म्हणून मांडता येईल की कशा प्रकारे पॉलिटिकल लिनिंग्स मधून न्यायालयीन निर्णयांवर निकाल पडला. तर बेला त्रिवेदींनी ज्या प्रकारे बेल नकारणं, वारंवार अशा प्रकारचे निकाल देणं, सरकार धार्जिनं किंवा विशिष्ट विचारधारेला धार्जिनं निकाल देणं, तर हे अशा प्रकारचे जजेस किती दिसतात तुम्हाला या प्रकारचे? असे भरपूर आहेत ना. म्हणजे बेला त्रिवेदींची आधीची बॅकग्राऊंड काय, तर गुजरातमध्ये असताना तुरुंगामध्ये पाठवलेल्या माया कोडनानी, बाबू बजरंगी यांना जामीन मंजूर करणं, ज्यांच्यावरती नरसंहाराचा आरोप होता, म्हणजे 1-2 खुनांचा नव्हता, नरसंहाराला कारणीभूत ठरल्याचा आरोप ज्यांच्यावर होता त्यांना बेल मंजूर करणं. दिल्लीमध्ये आल्यानंतर उमर खालिदची जी अवस्था झाली, उमर खालिदनी शेवटी त्यांच्यासमोर पिटिशन गेल्यानंतर विड्रॉच करून घेतलं की मला यांच्यासमोर माझ्या बेलची सुनावणीच नको आहे असं म्हणून त्यांनी विड्रॉ करून घेतलं. तर ही आहे एक MB शाह म्हणून गुजरातमधले जज होते. आणि बऱ्याच वेळेला जे म्हटलं जातं ना की 2004 नंतर मोदी वाचले कसे 14 पर्यंत 10 वर्ष, तर कुठल्याही गोष्टीचा आरोप झाला की अमुक एक फेक एन्काउंटर आहे, त्या एन्काउंटर बद्दल आरोप झाला, किंवा दंगलीतली एखादी घटना समोर येते त्या घटनेबद्दलचा आरोप झाला, बेस्ट बेकरीचा आपल्याला आठवत असेल त्यावेळेस, तर अशा अनेक आरोप त्यांच्यावरती झाले की मोदींचं सरकार, गुजरात सरकार हे MB शहांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमायचं अंडर ज्युडिशियल कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट. आणि ज्युडिशियल कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट खाली आयोग नेमला की न्यायालय पण त्यात हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे न्यायालय पण स्वतःचा हस्तक्षेप करणं त्याच्यातलं थांबवून द्यायचं की आयोग आता याची सुनावणी करेल. असं MB शहा 55 आयोगांचे अध्यक्ष होते. बापरे, 55. आणि ते गुजरातमध्ये मोदी बचाव शहा या नावानेच फेमस झाले. आणि नंतर आयोगाने क्लीन चिट देऊन टाकायची, कुठलीही जनसुनवाई घ्यायची नाही, कोणाचीही सुनावणी करायची नाही, कोणाचीही साक्ष घ्यायची नाही. अशाच पद्धतीने प्रत्येक आयोगाच्या कालावधीमध्ये 2-2, 2.5, 3-3 वर्ष ही पॅरलली घालवायची. आणि असं करत 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 एक केसमध्ये त्यांना क्लीन चिट देत जायची. आणि मग शेवटी हे क्लीन चिट यांना मिळाली म्हणून सगळीकडून कांगावा करायचा. तर MB शहा नावाचे असेच एक जज होते. असे आहेत ठिकठिकाणी जज. आता ते सरकारी यंत्रणा, मी उद्या सरकार बदलल्यानंतर हे सिव्हिल सोसायटीनी आज आयडेंटिफाय करून ठेवलं पाहिजे की असे कोण कोण आहेत. त्या सरकारवरती तो दबाव आणायला लागेल नंतरच्या काळात की हे सगळे आहेत, हे तुम्हाला कामच नाही करू देणार. आणि सर, ज्या पद्धतीने आता आपण राजकीय दबावाची चर्चा केली, त्याच प्रकारचा एक कॉर्पोरेट दबाव सुद्धा आपल्याला वारंवार पाहायला मिळतो की जजेस कडून या बिझनेसमॅनला कारवाई केली किंवा या बिझनेसमॅनवर काय म्हणतात कॉन्फिडन्स हल्ला तर भारतीय अर्थव्यवस्थेलाच नुकसान होईल, इतकी ती टू बिग टू फेल अशा प्रकारचे बिझनेस मन आहेत हे. या प्रकारची विधानं सुद्धा आपण बघितलेली आहेत या ज्युडिशियल माध्यमातून आलेली. तर कॉर्पोरेटचा जो हस्तक्षेप आहे किंवा कॉर्पोरेट दबाव जो आहे या सगळ्या ह्याच्यामधला, आणि विशेषतः आता आपण सध्या बघतोय की गुजरातमध्येच आपले महाराष्ट्राचेच असलेले राजू परुळेकर आणि अभिथर शर्मा यांच्यावरती एका कॉर्पोरेट कंपनीवरती आरोप केल्यामुळे, बिझनेसमॅनवर आरोप केल्यामुळे कारवाई सुरू आहे किंवा केस टाकण्यात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा या प्रकारे स्पेसिफिक गुजरातमध्येच ती फाईल करणं
गुजरातच्याच न्यायालयामध्ये ती फाईल करणार आणि त्या प्रोसेसेस पनिशमेंटमध्ये अडकून ठेव पत्रकारांना, लेखकांना. तर ह्या मॉडेल कडे कसं बघता येतं की एक RSS किंवा राईट विंगचं इन्फिल्ट्रेशनचं आहेच, पण कॉर्पोरेट सुद्धा दबाव जो आहे ज्युडिशरीवरचा तो कसा बघता? कॉर्पोरेट दबाव फक्त ज्युडिशरीवरती नाहीच आहे. म्हणजे आता राजीव परुळेकर यांचं उदाहरण तर हे त्यातलं अगदी उघड आहे. कॉर्पोरेट दबाव हा वायरनी अमित शहाच्या मुलाच्या संपत्तीत झाल्याची वाढ केली त्यावेळेला वायरवरती केस केली होती अदानी ग्रुपनीच. त्याच्यानंतर परंजोई गोवा ठाकूरता यांनी पहिल्यांदा पॉलिटिकल अँड इकॉनॉमिकल विकली त्याच्यामध्ये एक अदानीच्या काही घोटाळ्यांबद्दल लिहिलं होतं, तर त्याच्यावरती 500 कोटी रुपयाची त्यावेळेला केस केली होती. आता राजीव परुळेकरांवरती केलेली. आता याच्यात ज्युडिशरी कशी सामील होते तर आपल्याला माहिती आहे हिंडेनबर्गच्या प्रकारानंतर पिटिशन्स फाईल झाल्या होत्या आणि हिंडेनबर्ग प्रकाराची चौकशी सेबी करत होतं. तर सेबीची क्लीन चिट आत्ता आली. सेबीची क्लीन चिट येण्याच्या आधीच न्यायालयाने त्याला क्लीन चिट दिली होती. म्हणजे इन्व्हेस्टिगेट करत होतं सेबीचा रिपोर्टही आलेला नव्हता, तर निदान सेबीच्या रिपोर्टची तरी न्यायालयाने वाट बघायची होती. पण मला तो कॉर्पोरेट प्रेशर एवढं होतं की सर्वोच्च न्यायालयाने अदानीला त्याच वेळेला क्लीन चिट देऊन टाकली. आणि हे उघड आहे अगदी. म्हणजे ज्युडिशरी ही सामील आहे. म्हणजे ते जे सुरेश भटांचं वाक्य आहे, गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्या विना मढ्याला आता उपाय नाही, तशा स्थितीपर्यंत नेण्याची ही तयारी चालली आहे. मला या पॉइंटवर एक प्रश्न आहे माझा. जस्टिस चंद्रचूड त्यांचे वडील पण सरन्यायाधीश होते. त्यांच्या वडिलांनी कशा पद्धतीने मुंबई हायकोर्टामध्ये धनंजय चंद्रचूड यांना न्यायाधीश पद मिळावं यासाठी मस्त लॉबिंग केली. राम जेठमलानींना कसं त्यांनी हाताशी धरून वयाच्या 37व्या वर्षी त्यांना सरन्यायाधीश बनवता येईल अशा पद्धतीचं केलेलं होतं. हा एक नेपोटिझम आहे सगळ्या जजेस लोकांचा की माझ्या घरात मुलगा जन्माला आला तरी तो चीफ जस्टिसच होणार. त्या न्यायाने चंद्रचूड आले. पण जेव्हा चंद्रचूड आले तेव्हा थोडीस असं वेगळं वाटलं होतं, कारण त्यांनी इलेक्ट्रोल बॉन्डचा विषय खोलून काढला होता. तो एक विषय आला. त्याच्यानंतर निवडणुका झाल्यानंतर चंद्रचूडांनी जो काही 360 डिग्री टर्न घेतला आणि ते त्यांच्या स्वतःच्या चंद्रचूड या नावाला ज्या पद्धतीने जागले, मला तिथे फार मोठं जम्बलिंग झालेलं होतं की अचानक माणूस कसा टर्न होतो. चंद्रचूडांचा इतिहास पाहता त्यांनी इलेक्ट्रोल बॉन्डचा विषय काढलाच कसा याचीच सगळ्यात मोठी शंका होती. त्याच्यानंतर ते शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर झालेलं होतं, त्यांचे पक्ष चोरले गेले, उद्धव ठाकरेंचा बाप चोरला गेला, तरी सुद्धा ते शांत राहिले आणि त्यांनी तारीख पे तारीखचा सगळा खेळ सुरू ठेवला. आता प्रश्न हा आहे की शिवसेनेचा पक्ष आणि नाव चिन्ह चोरण्याचा विषय अगदी लास्ट मोमेंटला आहे. त्याच वेळेला जस्टिस गवईंनी असं म्हटलेलं होतं, म्हणजे सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की विधानमंडळाच्या बहुमताच्या आधारावर तुम्हाला पक्ष आणि चिन्ह देता येत नाही. हा एक मुद्दा. आणि सेकंड, महाबोधी महाविहाराचा मुद्दा आता फायनल जजमेंटला आलेला आहे. महाबोधी महाविहाराची जी ट्रस्ट आहे, काय बिहार येथे असलेली जी ट्रस्ट आहे, तिच्याकडे परदेशातून खूप सारं फंडिंग येतं आणि ती संस्था यांना RSS ला आपल्या ताब्यात ठेवायची, जसं आपण मगाशी चर्चा केलेली होती. तर तुम्हाला असं वाटतं का की ह्या दोन घटना आणि चीफ जस्टिसच्या आईंना 5 तारखेच्या कार्यक्रमाला बोलवल्यानंतर त्यांनी ते निमंत्रण नाकारलं जाणं, अशा तिन्ही घटनांचा परिपाक हा बूट फेकण्याच्या घटनेशी आहे का? आता पहिली गोष्ट तर कशी आहे, इलेक्ट्रोल बॉन्ड मध्ये चंद्रचूडांनी निकाल दिला. मी त्याच्याकडे असंच बघतो की तो निकाल दिला, न्याय नाही. कारण इलेक्ट्रोल बॉन्ड गैरसंवैधानिक आहे असं म्हणत असताना गैरसंवैधानिक कृत्य करणाऱ्यांना किंवा गैरसंवैधानिक मार्गाने पैसा गोळा केला, तो परत घेतला का, तो जप्त केला का? तर ते नाही केलं. त्यात जे त्यांना कोणाला ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना काही शिक्षा केली, त्यासाठी काही अपॉइंट केलं का फर्दर ट्रायल, तर त्याच्यासाठी पण काही नाही केलं. त्यामुळे गैरसंवैधानिक कृत्य करा, आम्ही फक्त एवढंच सांगू की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, ते करणाऱ्याला काही शिक्षा इथं होणार नाही. हा एक प्रकारचा त्यांनी त्यावेळेला संदेश दिला. राफेलचा केस ज्या वेळेला आली त्यावेळेला यांनी पहिल्यांदा हा पायंडा पाडला. म्हणजे आजपर्यंत आपली अशी अंधश्रद्धा होती की न्यायव्यवस्थेच्या समोर असलेल्या कागदपत्र हे पब्लिक डोमेन मधले कागद आहेत
बरोबर. आणि आरटीआय जो तयार केला होता त्या आरटीआयच्या डेफिनेशन मध्ये पण हेच म्हटलेलं होतं, न्याय व्यवस्थेसमोर जे आहे ते पब्लिक डोमेनमध्ये आहे. पहिल्यांदा चंद्रचूडांनी राफेल केसमध्ये असं सुरू केलं की बंद लिफाफ्यात द्या, सिक्रेट अँड व्हॅल्यू. आणि बंद लिफाफ्यामध्ये घेतलं की एक राफेल किती किमतीला विकत घेतलं. आता जो तिथं पिटिशन दाखल करून आले करतोय, जो म्हणतोय की राफेल महाग घेतलं, त्याला माहीतच नाहीये की सरकारने उत्तर काय दिलं, तर तो काय आर्ग्यू करेल त्या केसमध्ये पुढे? तो करूच शकत नाही, कारण तुम्ही ते बंद लिफाफ्यात घेतल्यामुळे तुम्ही ते ओपेक करून टाकलं, ते पब्लिक डोमेनमध्ये ट्रान्सपरंटली आणलंच नाही. तर हाही पायंडा चंद्रचूडांनीच पाडला. चंद्रचूडांनीच पायंडा पाडला की राम हा सुद्धा, प्रभू रामचंद्र हे सुद्धा याच्यामध्ये प्लेंटिफ असू शकतात. मग प्रभू रामचंद्र जर प्लेंटिफ असू शकतात तर बाबरची उलट तपासणी घ्यायला का नाही गेले? ते घ्यायला पाहिजे होती ना क्रॉस एक्झामिनेशन, जर हा प्लेंटिफ आहे तर. पण श्रद्धेच्या आधारावरती निकाल देणं, प्रभू रामचंद्राला प्लेंटिफ मानणं, असे अनेक प्रकार चंद्रचूडांनी केले. पहिल्या त्या 2-3 डिसिजन्स ते जे LGBTQ बद्दल वगैरे काही ऑर्डर्स त्यांनी काढल्या होत्या, त्यावरून लोकांना असं वाटायला लागलं की हा फार पुरोगामी आणि लिबरल आहे, आणि म्हणून तो एक भारतातला एक जो अतिशय म्हणजे उथळ पुरोगामी वर्ग आहे, त्यांनी चंद्रचूडांची तळी उचलायला सुरुवात केली त्या काळामध्ये. नंतर त्यांनी तो ब्रह्मनिरास त्यांच्याकडून जो करायचा होता तो केलाच. आता गवईंच्या बाबतीमध्ये हा गवईंवरती दबाव लोया केस पासून आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहितीये की लोया केसच्या वेळेला गवईंनी इंडियन एक्सप्रेसला अचानक एक स्वतःहून मुलाखत दिली. म्हणजे त्या एक्सप्रेसच्या रिपोर्टरला काय माहित नव्हतं, गवईंनी त्याला फोन करून सांगितलं की आमच्या गाडीमधून तिकडे घेऊन गेले. आता त्यांच्या गाडीमधून म्हणजे गवई, शुक्रे आणि बर्डे या 3 जणांच्या गाडीतून जर का लोयांना हॉस्पिटलला नेलं रवी भवन मधून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, तर मी एवढंच ऍफिडेव्हिट दिलं होतं की हे जे काही यांनी मुलाखत दिलेली आहे ही त्यांना ऍफिडेव्हिटवर बोलायला सांगा. आणि मग त्यांनी जर ऍफिडेव्हिट दिलं असतं की माझ्या गाडीतून नेलं, मग मी सर्वोच्च न्यायालयात हे सिद्ध केलं असतं की हे खोटं बोलताय, कारण सीसीटीव्ही फुटेज आहे माझ्याकडे. त्यांनी रिलीज करायचं होतं रवी भवनचं सीसीटीव्ही फुटेज. मला ती बातमी करत असताना मला समजत होतं ना की मी कोणाचा पंगा घेतोय, आणि विदाऊट एव्हिडन्स जर का मी असं काहीतरी लिहिलं असतं की त्यांना ऑटो रिक्षात नेलं. आणि आता मी त्या दिवशी पण सोयीतला तेच म्हटलं की या खोटं बोलणार यांच्या लक्षात राहत नाही, त्यामुळे आता त्यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलं चंद्रचूडांनी की नाही, त्यांना ऑटो रिक्षाने आणलं होतं. म्हणजे गवई खोटं बोलले होते हे चंद्रचूडांनी एक प्रकारे मान्य केलं. पण तो जो काही त्यावेळेला गवईंवरती दबाव होता नागपूर बेंचला असताना, आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये गवई नागपूर बेंचवरून डायरेक्ट सुप्रीम कोर्टचे जज झाले. ते नागपूर बेंचवरून मेन बेंचवरती कधीच नाही आले हायकोर्टात, मुंबई हायकोर्टात. ते नागपूर बेंचवरून डायरेक्ट तिकडे त्यांचं प्रमोशन झालं. आणि मग आता अमरावती सारख्या शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ज्या वेळेला बहुजनांची समाज मान्यता मिळवायची असते त्यावेळेला ते गवईंच्या आईला निमंत्रण देतात. गवईंच्या आई तर वर्षानुवर्ष, दशकानुदशक अमरावतीत राहतायत ना. आत्ताच का बरं निमंत्रण दिलं? आत्ता निमंत्रण दिलं याचं एकमेव कारण हे की चीफ जस्टिसची बायको सुद्धा आम्हाला एक्नॉलेज करते, रेकॉग्नाइज करते, आमच्या कार्यक्रमांना येतात, हजर राहतात. तर आज त्यांना त्या मान्यतेची गरज आहे, त्यामुळे त्यांनी आज बोलावलं. जस्टिस गवई जोपर्यंत लोअर कोर्टचे किंवा हायकोर्टचे जज होते तोपर्यंत नाही बोलवलं. डॉक्टर कमलाताई या तिथंच होत्या अमरावतीमध्ये. तर हा त्यांच्यावरती अप्रत्यक्ष पहिल्यांदा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांच्या भावाने जरी कबूल केलं की आम्ही येऊ, तरी त्यांनी स्वतःच्या लेटरहेडवर पत्र देऊन सांगितलं की मी नाही येणार या कार्यक्रमाला, आणि त्या गैरहजर राहिल्या. आता त्या गैरहजर राहिल्या हा त्या मनुवादी, ब्राह्मण्यवादी रेशीम बागेचा अपमान झाला असेल असं वाटलं, म्हणून 71 वर्ष संघाशी प्रामाणिक राहिलेला तो तिवारी, राकेश तिवारी यांनी गवईंवरती बूट फेकून मारला असेल. आता तर तो व्हिडिओ सुद्धा आलाय बूट मारत असतानाच, बूट फेकून मारलाय आणि ऍक्च्युली. तर हा त्यांच्यावरती तो दबाव मेंटेन करण्याचा प्रयत्न असेल की अजूनही तुम्ही आमच्याच मनुवादी, ब्राह्मण्यवादी व्यवस्थेच्या अंडर काम करत आहात आणि आमच्या मर्जीपासून काम करा, अन्यथा आमची नामर्जी ओढवली तर काय काय होईल, तर प्रत्यक्ष तुमच्या दालनातही तुम्हाला आम्ही बुटाने मारू, बाहेर पडाल तर काय होईल ही सांगायची गरज नाही.
जस्टिस गवईंचा सुद्धा जस्टिस लोया होऊ शकेल का? हा सरळ सरळ मेसेज होता का? नाही, लोया होईल असं त्यांनी सांगितलं, पण तुमच्या दालनामध्ये येऊन सुद्धा तुम्हाला आम्ही मारू. बरोबर. सर्वोच्च न्यायालयाच्या दालनात सुद्धा तुमच्यावरती हल्ला होऊ शकतो हे त्यांनी क्लिअर कट दाखवलं. आता रिटायरमेंट नंतर काय काय होऊ शकतं हे प्रत्येकाच्या त्यांच्या इमॅजिनेशनवरती आहे, आणि स्वतः गवईंनाच माहिती आहे ना की लोयांच्या बाबतीत काय घडलं, त्यामुळे ते वेगळं सांगायची गरजच नाहीये. बरोबर. आणि तो एक प्रतिमा भंजन किंवा प्रतीक भंजनाचा सुद्धा एक प्रयोग म्हणता येईल की त्या पदाची जी एक सँक्टिटी आहे किंवा प्रोचच्या बाहेरचं पद आहे, अशा प्रकारचं जे एक प्रोटेक्शन आहे त्याचाच भंग देशासमोर केला गेला असं पण त्याला म्हणता येईल. आणि हे त्यांनी प्रथम हे त्यांनी सर्व इन्स्टिट्यूशन्स बाबत केलं गेल्या 11 वर्षात. बरोबर. हे पहिल्यांदा तर त्यांनी पहिल्या 2 महिन्यामध्ये प्लॅनिंग कमिशनच हुडकावून लावलं, डिमॉलिश करून टाकलं. त्यानंतर माध्यमांची विश्वासार्हता बदनाम केली, प्रेस्टिट्यूट म्हटले, त्याच्यानंतर काय न्यूज ट्रेडर म्हटला पंतप्रधान पत्रकारांना. माझे माध्यमांची विश्वासार्हता डॅमेज करायची, न्याय व्यवस्थेची डॅमेज करायची, हे लोकांनी ज्या इन्स्टिट्यूशन्सवरती विश्वास ठेवायचा आहे ती विश्वासार्हताच डॅमेज करून टाकायची. आणि त्याचाच हा भाग तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे की ती सँटिटीच खराच करून टाकायची. एक प्रश्न आताच असता माझ्या त्याच निमित्तानं, एकच मिनिट फक्त, त्याच निमित्तानं म्हणजे हाच मला तुम्ही जे वाक्य वापरलं तेच एक्सटेंड करून तुम्हाला विचारायचं मला की या प्रकारे आपण देशभरामध्ये 2-3 पातळ्यांवरती, म्हणजे एक तर आपल्या लोकशाही यंत्रणांची हायजॅकिंग चालू असताना दुसरीकडे आपली जी संसाधनं आहेत, म्हणजे नैसर्गिक संसाधनं आहेत, त्यांच्याबद्दल अतिशय उघड राजरोसपणे जलजंगल जमिनीवरती अतिक्रमण आणि हल्ला सुरू. आणि अशा वेळेस म्हणजे वेदांता ग्रुप जो ओरिसामध्ये आणि याच्यामध्ये अतिशय कुप्रसिद्ध आहे आदिवासींच्या कत्तली करण्यासाठी किंवा आदिवासींच्या जमिनी ओरबाडून तिथं मायनिंग प्रोजेक्ट लावण्यासाठी, तर चीफ जस्टिस जे चंद्रचूड आहेत माझे सरन्यायाधीश, त्यांनी याच वेदांता ग्रुपसाठी आंतरराष्ट्रीय जेव्हा एक रिपोर्ट आला वेदांता ग्रुपवरती शेल कंपनीज आणि याचा, तर यांनी याच्यामध्ये कोणतंही तथ्य दिसत नाही आणि वेदांता ग्रुपचे सगळे अकाउंट्स आणि रेकॉर्ड क्लीन आहेत, अशा प्रकारचं एक आर्बिटर म्हणून किंवा एक लिगल ओपिनियन म्हणून त्यांनी पब्लिक केलं. तर या प्रकारे एक ज्या म्हणतो की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, स्वतःच्या पदाभोवती कमवलेला जो ट्रस्ट आहे त्याचा वापर करून अशा प्रकारे प्रायव्हेट एंटिटीजना फायदा मिळवून देणं, ज्या जंगल जमिनीवरती हल्ला करतायत, अतिक्रमण करतायत, तर हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट केवढं प्रमाण वाढलेलं आहे आपल्या न्यायव्यवस्थेत? होय, भयंकरच वाढलेलं आहे. आणि हे अनेक उदाहरणांमध्ये आहे. म्हणजे चंद्रचूडांनी हा एक वेदांताच्या बाबतीतला निकाल दिला असेल, त्याच चंद्रचूडांनी हिंडनबर्गच्या बाबतीमध्ये असंच क्लीन चिट देण्याचा प्रकार केलेला होता. तर आता एक जज किंवा अगदी सुप्रीम कोर्टचे जस्टिस जरी झाले तरी त्याला काय प्रत्येकाच्या ऑडिट मधलं कळतं का? बँकिंग ट्रान्झॅक्शन्स मधलं त्यांना ज्ञान आहे का? ते कशा पद्धतीने मनी लॉन्ड्रिंग झालेलं होतं हे काही त्यांना माहिती होतं का? पण क्लीन चिट द्यायची या पदांचा वापर करून, आणि अशा प्रकारे करणारे अनेक जजेस आपल्याला सगळीकडे दिसतात. आता हे जे MB गोसावी जे पिंपळगाव वसवंतच्या कोर्टामधून डायरेक्ट CBI स्पेशल कोर्टचे जज झाले, ते CBI स्पेशल कोर्टचे जज झाल्याच्या 4थ्या दिवशी त्यांनी 75 पानाची त्यांच्या आयुष्यातली पहिली इंग्लिश मधली ऑर्डर दिली, 75 पानांची. आणि अमित शहाला डिस्चार्ज केल्यानंतर 4थ्या दिवशी ते महाराष्ट्र सरकारच्या लॉ अँड ज्युडिशियरीला सेक्रेटरी म्हणून जातात. तिथून डायरेक्ट त्यांची ट्रान्सफर होते भारतातल्या इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ट्रिब्युनलवरती. आता देशातल्या इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ट्रिब्युनलवरती हजारो कोटीची प्रकरणं असतात, तिथं हा माणूस जातो डायरेक्टली. त्यांचे सासरे 88 वर्षाचे, शिवदे त्यांचं नाव, 88 वर्षाचे, त्यांना महाराष्ट्र इतिहास संशोधक मंडळावरती घेतलं जातं प्रमुख म्हणून. ज्यांचा इतिहास या विषयाशी काही संबंध नाही राहिला 88 वर्षा आयुष्यात. ते कीर्तनकार होते, पण त्यांना सरकारच्या इतिहास संशोधक मंडळावरती घेतलं जातं.
तर हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट अनेक ठिकाणी दिसतात. रिटायर झाल्याबरोबर खासदार होणं, रिटायर झाल्याबरोबर गव्हर्नर होणं कुठल्या तरी राज्याचा, आणि त्यांनीच आधी अमित शहाला डिस्चार्ज केलेलं असणं. म्हणून हे खूप डिस्टर्ब करणारं जरी दिसत असलं तरी या देशातल्या जनतेला डिस्टर्ब करून टाकणं, नंब करून टाकणं, हेच फॅसिस्ट फोर्सेसला हवं आहे. आणि त्यामुळे ते न होणं, हे सातत्याने लोकांसमोर बोलत राहणं, हे उघडकीस आणणं, हेच करत राहावं लागेल. बरोबर. वैभव. सर, तुम्ही आता म्हणालात की आपल्याला सातत्यानं बोलत राहावं लागणार आहे आणि सातत्याने आपल्याला या सगळ्या गोष्टींची चर्चा करत राहावी लागणार आहे. एक अनुभव तुमच्याकडून मला ऐकायचा आहे आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तो माहीत पण पडला पाहिजे. तो प्रश्न असा आहे की तुम्ही पत्रकारितेमध्ये आज जवळपास 25 वर्षांपेक्षा जास्त काळ तुम्ही काम करत आहात. या कालावधीमध्ये तुम्ही अनेक महत्वाचे प्रश्न तडीस नेले आहेत. मग नाशिकमधल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं कचरा कामगारांना कायमस्वरूपी करून घेण्याचे प्रश्न असो किंवा काय असो, अनेकांच्या नोकऱ्या त्यामुळे कन्फर्म झालेल्या आहेत. असे बरेच प्रश्न तुम्ही तडीस लावलेले आहेत. कॅराव्हॅन मध्ये पण तुम्ही काम करत होते. तुमचे अनेक मित्र आहेत, पत्रकार आहेत, वरिष्ठ पत्रकार आहेत, संपादक आहेत, सगळे काही आहेत. पण ज्या वेळेला जज लोह्याची केस तुम्ही काढली आणि आताही तुम्ही बोलताय, तर तुम्हाला त्यांनी सपोर्ट का नाही केला? म्हणजे त्यातले बरेचसे लोक असे आहेत की जे उघडपणे बोलतात की आम्ही पुरोगामी आहोत, आम्ही लिबरल आहोत, पण त्यांनीही शेपूट घातलं. आणि दुसरा मुद्दा ज्या निमित्ताने असा आहे की आता तुम्हाला मेनस्ट्रीम मीडियातून केव्हा बाहेर काढलं गेलं आणि ते कशा पद्धतीने झालं सगळं, हे जर लोकांना कळालं तर लोकांना नीट कळेल की नुसतं ज्युडिशियरीवरच नाही तर पत्रकारांवरही कसा दबाव असतो आणि त्यातही वेगळ्या पद्धतीची अस्पृश्यता कशी पाळली जाते. त्यामुळे जरा सगळ्यांना आता ही वेळ आलेली आहे की नागरिकांवरूनच समोर उभं केलं पाहिजे प्रत्येकाला. आता हे आपण खाजगीमध्ये अनेक वेळेला बोललेलो आहोत, त्यामुळे तुला ते सगळं माहिती आहे वैभवला. मुळामध्ये न्यायमूर्ती लोह्यांच्या खुनाची बातमी मी द वीक मॅगझिन मध्ये असताना इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात केली आणि 27 फेब्रुवारी 2017 ती मी द वीक मॅगझिन मध्ये फाईल केली. पूर्ण लिहून तिथं फाईल केली. ती फाईल केल्यानंतर मला सांगितलं की तू दुसऱ्या पुढच्या इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरीला जा, कारण याच्यामध्ये आपल्याला लिगल ओपिनियन घ्यायचं आहे, लिगल वेटिंग करून घ्यायचं आहे वगैरे वगैरे. म्हटलं हरकत नाही. आणि मग मी गुजरातमध्ये 6 महिने राहिलो होतो रफिक कुरेशी नावानी, आणि या गोरक्षेचं जे काय आहे हे सगळं खरं रूप काय आहे हे शोधत होतो. ते करून मी परत आलो. परत आल्यानंतर स्वाभाविक मला असं वाटलं होतं की आता लाईनअप झाली असेल सगळं करून स्टोरी, त्यामुळे मी फॉलोअप करायला सुरुवात केली. दुसरी गोष्ट अशी होती की विशेषतः इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टच्या बाबतीमध्ये की फील्डवरती आपण जेव्हा काम करतो आणि 100 जणांना भेटत असतो, त्यांच्याशी बोलत असतो, त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करत असतो. काही जणांना आपण प्रॉमिस करतो की नाही, आता जसं मी स्वतः म्हणजे लोह्यांच्या वहिनीला प्रॉमिस केलं होतं की ही बातमी छापून आल्यानंतर तुम्ही बघा भारतातला सिव्हिल सोसायटी आणि माध्यमं कशी उभी राहतील आणि तुमच्या पाठीशी उभी राहतील, असं मी त्यांना बोललो होतो, त्यांना धीर वाटावा, आधार वाटावा म्हणून. तर या सगळ्या लोकांनी मला फोन करायला सुरुवात केली की कधी येणारे सर, कधी येणारे बातमी, कधी येणारे बातमी. आणि मी आपलं सांगायचो पुढच्या आठवड्यात येईल, तर आमचं साप्ताहिक होतं, पण बातमी येत नव्हती. आणि नंतर असं लोकांना वाटायला लागतं फोन बंद होतात कॉल येणं. याचं कारण कॉल करणाऱ्याला असं वाटायला लागतं की यांनी काहीतरी सेटलमेंट केली असेल, ही बातमी तडजोड करून टाकली असेल. तर त्यामुळे तो त्या इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टच्या क्रेडिबिलिटीचा प्रश्न असतो की तो त्या बातमीसाठी काय करायला तयार आहे. आणि मग मी मागे लागलो होतो. एक दिवशी मला सांगितलं गेलं की आम्ही काही बातमी छापणार नाही. टू बी प्रिसाइज 6 नोव्हेंबरला मला सांगितलं की आपण ही बातमी छापणार नाही, तुला काय करायचं असेल ते कर, तुझ्यासाठी ऑप्शन्स ओपन आहे. तर मी लिटरली ती मेल वाचली आणि त्याला रिप्लाय 6 सेकंदामध्ये केला की आय एम रिझायनिंग, सिंगल लाईन. आणि मग मी ती बातमी बाहेर नेण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा मला परंजोई गुहा ठाकूर होता आणि केतकर साहेब दोघेही मदत करत होते. परंजोईनी ती बातमी म्हणजे त्याची चर्चा केली हरतोष सिंग बल याच्यासोबत,
आणि मग ती बातमी त्याच्यानंतर कॅरेव्हॅनमध्ये आली छापून. कॅरेव्हॅनमध्ये छापून आल्यानंतरचा जसं वैभवनी मला विचारलं, मुंबईतल्या तोपर्यंत माझा मित्र असं म्हणून मला दिवसातून 2दा फोन करणारा एक पत्रकार, हा लोकमतला होता तो, म्हणजे पेपरला लोकमत. त्यांनी मला सांगितलं की आता मी काय तुला फोन करणार नाही आणि तू पण मला फोन करू नको, कारण तुझा फोन तर टॅप होत असेलच, पण आता तुझ्यामुळे आमचा फोन टॅप व्हायला लागेल, त्यामुळे हे काय करणार नाही. त्याच्यानंतर प्रेस क्लबमध्ये जिथं मी रोज जायचो, कारण मी मुंबईत एकटा राहत होतो, त्यामुळे मी ऑफिस सुटलं की प्रेस क्लबला जेवायचो आणि घरी जायचो. त्यामुळे प्रेस क्लबमध्ये अनेक मित्र होते. तर प्रेस क्लब ऑफ इंडियामध्ये माझ्याशी भरलेला होता प्रेस क्लबची रेस्टॉरंट, आणि हरतोष सिंग बल, जतीन देसाई, प्रकाश अकोलकर, हे 3च पत्रकार होते जे स्वतःहून माझ्याकडे आले आणि आम्ही गप्पा मारायला लागलो. तोपर्यंत आजूबाजूनी अनेक जण येत होते, जात होते, माझ्याकडे बघायचं सुद्धा सगळ्यांनी टाळलं. हरतोष आपल्या यांनी गुरवीर सिंगनी प्रेस क्लबच्या सेक्रेटरीला बोलावलं आणि त्याला सांगितलं की प्रेस क्लब की तरफ से एक स्टेटमेंट इश्यू करेंगे इन सॉलिडेरिटी विथ निरंजन. त्याच्यावरती तो असं म्हटला की क्यों, उसकी क्या जरूरत है, अभी तक तो इसको कुछ भी नहीं हुआ है, कुछ होगा तो हम कंडोलेंस मीटिंग करेंगे ना, कुछ होगा तो हम कंडोलेंस मीटिंग करेंगे, असं तो माझ्यासमोर बोलला तिथे. ती ही रियालिटी होती माझ्या जर्नलिस्ट फ्रॅटर्निटी मधली. आणि कदाचित त्यावेळची मी त्या दशकातली, कदाचित 2007 ते 17 या दशकातली ती सर्वात मोठी इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी होती. पण माझ्याच फ्रॅटर्निटीकडून एकदम मी अस्पृश्य असल्यासारखी वागणूक मिळायला सुरुवात झाली. तर असं तर अनुभव होतेच. आणि त्यानंतरही आले, म्हणजे मग त्यानंतर फ्रीलान्स म्हणून सुद्धा आर्टिकल न घेणं, एखाद्या याच्यातलं मी पाठवलं समजा तर, दिल्लीच्या दंगलीनंतरचं मी पाठवलं होतं की हरियाणामध्ये एका गावामधून 38 मुलांना नेलं गेलं होतं 10,000 रुपये रोज या रेटनी, आणि त्या 38 जणांमधली 4 मुलं फक्त गावी परत आली दंगल संपल्यानंतर. त्यांना दंगल करण्यासाठी नेलं होतं, 34 जण त्या दंगलीत गेले. असे भाड्यांनी नेलेली लोक होती दंगलीमध्ये. पण ती इतकी मोठी बातमी असूनही ती कोणीच छापली नाही. तर हे होतं. आणि सुदैवाने माझा स्वभाव किंवा प्रवृत्ती अशी आहे की मला निराशा येत नाही कधी, त्यामुळे मी जे करतो ते अजूनही करतोच आहे आणि करत राहील. नाही, करत राहावं लागणार आहे आपल्याला ऑप्शन नाहीये दुसरा, आपल्याला पर्याय नाहीये. हे आपण स्वतःहून ठरवलेलं आहे आणि आपल्याशिवाय दुसरं कोणी करणार नाही, हेही आता आपल्याला करून चुकलंय मागच्या इतक्या वर्षांमध्ये. आणि हा आपण निवडलेला पर्याय आहे. हो, ऍब्सोल्युटली. कोणी आलेलं नव्हतं आपली, आपण स्वतःहून ही बरी दिली या पर्यायाची. हो, बिलकुल. तर वैभव, मला तर बऱ्यापैकी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. निरंजन सरांनी आपल्याला खूप अंतर्बाह्य आपल्याला दृष्टिकोन दिलेला या सगळ्या याच्यामधला, घडामोडींमधला. आणि तुम्ही नागरिक म्हणून याच्याकडे कसं बघता? शेवटी पत्रकार म्हणून किंवा भाष्यकार म्हणून किंवा अॅनालिस्ट म्हणून एका मर्यादेपर्यंत सांगता येऊ शकते माहिती, मात्र त्याचं पुढं काय करायचं आणि त्याचं सिव्हिल सोसायटीनं काय करायचं, या माहितीचं पुढं जनतेनं काय करायचं, हा शेवटी जनतेचा प्रश्न आहे. जनतेच्या दरबारात आता हे मांडलं गेलेलं आहे. आणि ही सगळी संसाधनांची लूट होत असताना देशाच्या सगळ्या लोकशाही संस्था ज्या आहेत त्यांना कीड लागत असताना, त्यांना निकामी केलं जात असताना आपण काय करणार आहोत, हा नागरिक म्हणून आपल्या समोरचा प्रश्न आहे. आणि त्याचमुळं जसं आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो की इथं बसलेले सर्व 4ही जण पर्यायी माध्यमांमध्ये काम करत नसते, तर निरंजन सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आमचेही आवाज कुठेतरी गायब केले गेले असते. ही सगळी मतं, ही सगळी माहिती खूप अलवारपणे गायब केली गेली असते आणि तुम्हाला कधीच ही माहिती कळली नसते. त्यामुळं पर्यायी माध्यम, स्वतंत्र माध्यम किती महत्वाची आहेत याचं तुम्हाला लक्षात येऊ शकतं. त्यामुळं या तीनही म्हणजे निरंजन सरांचं इजी न्यूज हे जे युट्यूब चॅनल आहे
त्याला सबस्क्राईब करा. वैभव छाया टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. इंडी जर्नलला सबस्क्राईब करा. आणि शक्य तेव्हा आणि शक्य तेवढी आर्थिक मदत करायला विसरू नका. तुमच्या या प्रकारच्या देणग्यांवरतीच हे शक्य आहे. हे बोलत राहणं, हे करत राहणं, अशा प्रकारे माहिती तुमच्या समोर आणत राहणं आणि आपली लोकशाही जी प्रक्रिया आहे ती बळकट ठेवणं हे त्यामुळेच शक्य होईल. तर तुम्ही या सगळ्याचा नक्की विचार करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या आणखी चर्चा पाहायच्या असतील तर आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. दोस्तो, चर्चा ऐकली, तुम्हाला चर्चा आवडली असेलच याची मला खात्री आहे. तर जे काही तुमची चर्चेबद्दलचे जे काही अभिप्राय असतील ते कमेंटमध्ये कळवा. आणि या चर्चेमध्ये वारंवार एका विषयाचा उल्लेख झाला, एका पुस्तकाचा उल्लेख झाला आणि ते पुस्तक म्हणजे हू किल्ड जज लोया. हे पुस्तक लिहिलेलं आहे निरंजन सरांनी. त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय. इथे स्क्रीनवर त्याचा फोटो तुम्हाला दाखवतोय. इथे तुम्ही क्लिक करा आणि ते क्लिक करून ते पुस्तक आजच्या आज मागवा. वाचल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की आपली ज्युडिशियरी काय लेवलला प्रेशरमध्ये आहे, काय पद्धतीने त्रास दिला जातोय. कारण लक्षात घ्या, काल परवा पण मी बोललो होतो, भारतामध्ये जेव्हा अगदी भांडण होतं तेव्हा लोक काय म्हणतात, तुला कोर्टात खेचन. कोर्टाच्या नावाने भले भले घाबरतात, भले भले नामचीन गुंड घाबरतात. आणि सुप्रीम कोर्ट कोणत्याही प्रकारचं न्यायालय हे सामान्यातल्या सामान्य माणसासाठी आशेचा किरण असतं. आणि जर ते कोर्ट चालवणारे न्यायाधीशच जर असे मारून टाकले जात असतील तर या लोकशाहीला काही अर्थ राहणार नाही. हे समजून घ्या सगळे राजकारण. हे पुस्तक जरूर मागवा. इथे थांबूयात आपण सगळे. लवकरच भेटूयात नवीन विषयासह, नवीन चर्चेसह, नवीन पाहुण्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. आणि चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.